नमस्कार. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार आणि हेक्टरी त्याचे दर किती असणार हे सविस्तर तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा. तर चला बघूया व्हिडिओ. नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2024-25 पर्यंत म्हणजेच रब्बी हंगामातील सर्व थकीत पीक विमा मिळणार आहे. तो कोणत्या तारखेला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या सोमवारी म्हणजेच दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला टप्पा दिला जाणार आहे शेतकऱ्यांना. त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि हेक्टरी कितीपर्यंत त्यांना पैसे मिळणार ते सविस्तर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहात. शेतकरी मित्रांनो, जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत अशा सर्वांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम राजस्थान येथून थेट डीबीटी मार्फत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्याचे दावे पूर्ण झाले होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. काहींना 25% आगाऊ पीक विमा मिळालेला होता तर 75% थकीत पीक विमा बाकी आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांना 2022 पासून पीक विम्याचा एकही रुपया मिळालेला नव्हता. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना जो 25% आगाऊचा पीक विमा मिळालेला आहे त्यांना उर्वरित जो थकीत पीक विमा आहे 75% तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या 24 नोव्हेंबर रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा पीक विमा 2022, 23, 24 या 3 वर्षातील असणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा विमा 24 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे हा विमा येत्या 24 नोव्हेंबर म्हणजे येत्या 4 ते 5 दिवसात येणार आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये हा विमा कोणाला मिळणार ते बघूया. तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी बघूया. नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये निर्माण सुरुवात करण्यात आलेली आहे व इतर जिल्ह्यांना निधी वितरण केले जाईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात 4 ते 5 दिवसात पैसे मिळणार आणि जे अवांतर जिल्हे बाकी आहेत त्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना पैसे 8 ते 10 दिवसात मिळणार. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहे त्यांचा सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असलेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले होते व सध्याच्या स्थितीमध्ये आता उर्वरित 75% पीक विमा वितरण करण्यात येईल व त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.